हाय, मी अपेक्षा. तर इकडे चालू आहे माझं घर आवरायचं, कारण मी सकाळी सकाळीच घर आवरून घेते. परत कस्टमर चालू झाल्यावरती ना आवरायला नाही भेटत लवकर. तर मी ना आता मस्त सगळे घर आवरून घेतले आणि मम्मीची चालू होती स्वयंपाकाची तयारी. आणि आज ना आम्हाला थोडंसं दरवाजाचं काम पण करायचं होतं, मामा पण येणार होता. तर त्याच्यामुळं मी आवरून घेतलं सगळं. आणि इकडं कस्टमर आलेले होते, तर मी हेअर कट करत होते. त्यांना ना स्ट्रेट हेअर कट करायचं होता. तर आता सकाळचे 9 वाजले, म्हणजे लवकरच कस्टमर चालू होता, कारण सीझन चालू आहे लग्नाचं त्याच्यामुळे. तर इकडे ना मामा आलेला होता, दरवाजाचं काम करायचं होतं आमच्या. मामाने इकडे ही दरवाजाची चौकट घासली ना, तर सगळ्या घरामध्ये अशी धूळ धूळ झाली त्याची. ते लाकडाचे असे नुसते कण असे उडालेले फुफुट्यासारखे. तर आम्हाला ना तर सगळं घर आवरून काढावं लागणार आहे. सगळ्या कपड्यांवर त्याच्यावर सगळी धूळ बसली त्याची दरवाजाची. माझं आवरायचं आहे अजून. आधी ना मी घरातलं आवरून घेते, मम्मीने मी सगळं. आणि मग मी माझं आवरल. मम्मीला पण ब्लाऊज शिवायचे. इकडं सगळी घाण झाली तर दरवाजाची इकडं. एवढं सगळं आवरून घेते मी आता, मम्मीने मी. इकडे ना ब्राईड आलेली होती आता, आणि तिचं फेशियल वॅक्सन दे होतं. तर तिचे केस व्हाईट होते, त्याच्यामुळे आम्ही आधी हेअर कलर करून घेतला. ही माझी स्टुडंट आहे ऋतुजा. आम्ही दोघींनी मिळून तिचं हेअर कलर केला, त्याच्यानंतर फेशियल आणि ते केलं. आणि उद्या माझा बड्डे पण आहे, म्हणजे 14 तारखेला. तुम्ही बड्डेच्या दिवशीच ब्लॉग बघत असाल, तर मला अजून बड्डेची माझी तयारी बाकी आहे. तर मला तयारी पण करायची माझ्या बड्डेची, पण कस्टमर चालू राहतं का काही बड्डेच्या दिवशी. आणि इकडे ना आता तिचं आम्ही वॅक्स करत होतो. आधी ना पायांचं वॅक्स करून घेतलं ऋतुजानी आणि मी. आणि ना तिचं मेकअप पण आपल्याकडेच आहे. तिचा मेकअप 15 आणि 16 तारखेला एंगेजमेंट, हळद, लग्न. तर तिच्या 4 लूक आहे तिचे. तर तुम्हाला ते पण व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती. अपेक्षा गमे मेकअप आर्टिस्ट आय डी आहे. तर तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील मेकअपविषयी, तर तुम्ही तिथे ना नक्की मेसेज करू शकता. आणि अपेक्षा गमे आय डी, त्याच्यावरती आपले मिनी ब्लॉग आहेत. तर तुम्ही त्याला पण नक्की फॉलो करा. आपल्या त्या आय डीचे पण आहे ना 23,000 फॉलोअर्स कंप्लीट पण झाले. आणि तुमचा सर्वांचा असाच सपोर्ट असू द्या. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा, कमेंट करत जा. तुम्हाला कोणते नवीन नवीन व्हिडिओ बघायला आवडतील. आणि इकडे ना तर ऋतुजा आहे ना हेअर कट करत होती. मम्मी ना ब्लाऊज शिवते, द्यायचा आहे संध्याकाळी हा ब्लाऊज मम्मीला. आणि आमचं आत्ताच काम झालं ब्रायडलचं, फेशियल आणि ते होतं वॅक्स, फेशियल, हेअर कलर. आता 4 वाजले. आत्ताच आम्ही रिकामं झालं. ऋतुजा पण गेली घरी. इतकं बाहेर पावसाचं वातावरण झालं आहे ना, डेंजर वातावरण झालं आहे. मला साड्यांना एवढं फॉलन ते आणायचे पण आहे ना, आता वेळच नाही जायला. पसारा पण लय झाला आहे घरामध्ये, पसारा आवरावं लागून सगळं. आता एवढं वारं चाललं आमच्या गाडीचं, कवर चाललं उडून. खालून त्याचं तुटली वाटतं दोरी मम्मी. हाय बाई, फुगा झाला पॅराशूट. जाय वय, खरंच जाशील लटकून त्याला. इतकी भारी गार हवा आहे ना बाहेर, इतकं भारी वातावरण झालंय. पण पाऊस येणार आहे आता, लय डेंजर पाऊस येणार आहे. वातावरण तेवढंसं काळं काळं अंधार पडल्यासारखं झालंय डायरेक्ट. लग्नाचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळे कंटिन्यू कस्टमर चालू असतात. तर मी इकडं आता वॅक्स करते. आणि मम्मीला ना ब्लाऊज द्यायचं होतं अर्जंट शिवून, त्याच्यामुळे ना मम्मीचं चालू होतं ब्लाऊज शिवायचं. मम्मी मी ना आता चालले अस्तर, फॉल आणि ते आणायला. तर आहे ना मम्मीने इकडं असं मस्त ब्लाऊज शिवला आहे, नेटचा ब्लाऊज आहे कस्टमरचा. अजून चालूच वाटतं शिवायचं, त्याला हुक आणि ते बाकी लावायचं. तर आम्ही ना अस्तर फॉल घेऊन येतो उद्या. मम्मीला ब्लाऊज शिवायचा आहे, मला पण फॉल आणि ते लावायचे. दादू पण येईल थोड्या वेळाने घरी. तर तेव्हा आम्ही ना जाऊन येतो. बाहेर असं वातावरण झालं आहे पावसाचं डेंजर. आणि मी हेअर वॉश केले होते दुपारी, त्याच्यामुळे मी अशी केस ओढलीची माझी अजून, त्याच्यामुळे मी खाली सोडली. काय आता ना आलेव लावता येईल ना, नको आलेव लावता येईल. आज येणार आहे का? मग काही त्यात लावून देते. त्या हार पण आम्हाला रिपेअर करायचं. एका कस्टमरने सगळं तोडून दिला. ते बेबी शॉवरची ज्वेलरी सगळी हे करून दिली, फुलं ते तुटलेले तिचे. ती मोठी पिशवी तिच्यातच टाकणार. इकडे यांच्या असे मस्त आई ग महात्मा. काय झालं, काय झालं बाई?
बाय का माझ्या डोळ्यातून पाणी येऊ राहिला. ऐक दादाला ऐकायचंच नव्हतं. दादाला भांडे दादा आता तू भांडे घास तेवढे. माझी ऍक्शन मम्मीला करायला लावतो पण मला करायला लावून माझी ऍक्शन मला करायला माझी ऍक्शन मी काय करू. नाही तू तू तुला बाहेर आवाज काढते तू कर. मी नाही करणार एकदाच हसले कशी हसले नाही करून दाखव. कर ना तू. हा तूच बाहेर केलं तर मग कशी. मग मी 3-4 वेळेस केलं. मग आता केलं